कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहे. मी कार्यवाह राजगुरू सरांना सांगते की विनंती करते की त्यांनी आभार मानावे. सॉरी, एक उल्लेख करायचा राहिला. श्रीराम बोकील ज्यांनी या पुस्तकाची सगळी जास्त छान चित्र काढलेली आहेत ते इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे पुस्तकाला खूप शोभा आली आहे. प्रत्येक खंडाची चित्र काढतात ते. त्यांचं वय जवळजवळ 80 आहे आणि त्यांनी ते काम फार छान रीतीने त्यांची मदत. नमस्कार. म.वी. गोखले पुरस्कृत सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. या सुंदर सोहळ्याच्या सांगताकडे जाताना आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मी पुण्यामध्ये थोड्याशा उशिराने आलो, त्यामुळे प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांचं कीर्तन म्हणा, व्याख्यान म्हणा, निरूपण म्हणा ऐकण्याची संधी मला मिळाली नाही. पण थोडंफार साहित्य मी इथं आल्यानंतर त्यांचं वाचलेलं आहे. त्यांचं कार्य कर्तृत्व हे अभ्यासलेलं आहे. सोनोपंत दांडेकरांना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी म.वी. गोखले ज्यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे त्यांना मात्र मी जवळून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. मी गरवारे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असताना गंगा जोगळेकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख होते. त्यावेळी मराठी प्राध्यापक संघटना अस्तित्वात होती आणि त्याच्या बैठका व्हायच्या. त्या बैठकांना कधी कधी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे म.वी. गोखले तिथे मला अनेकदा भेटले, बोलले, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सर्वात प्रथम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, परिषदेचाच कार्यक्रम आहे परंतु परिषदेचेच अध्यक्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. पण आपल्या या कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून मी या ठिकाणी ते उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आभार मानतो. त्यांच्याच बरोबरीने प्रमुख कार्यवाह त्यांनीही या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी जो पुरस्कार म.वी. गोखले यांच्या कुटुंबियांनी पुरस्कृत केलेला आहे, सोनोपंत दांडेकरांच्या नावाने हा दिला जाणारा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते माननीय दीपकजी फडणीस यांचे मी विशेष करून आभार मानतो की ते परिषदेच्या या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मान्यता दिली आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले श्री मुकुंदजी दातार सर हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. म.वी. गोखले यांचे कुटुंबीय आणि म.वी. गोखले यांच्या सुकन्या ह्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपण सर्वांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. दीपक फडणीस यांची पुस्तकं बाहेर विक्रीला आहेत, तर ज्यांना ती खरेदी करायची असतील त्यांनी जरूर घ्यावी.